बडनेऱ्यात एका ठिकाणी दोन इस्मांनी दारूचे ग्लास पोटात रिचवले। जसजशी वेळ समोर येत होती तसतशी दारूची नशा त्यांना चढत होती। त्यातील एकाने आपली MS-20Y4699 क्रमांकाची चारचाकी वाहनाचे स्टेअरिंग हाती घेतले। नशेत त्यांनी जो रस्त्यावर आडवा येईल त्यांना भरधाव धडक देऊन सुसाट्याने वाहन चालवित निघाले। रविवारी रात्री 9 वाजताची ही घटना आहे। सचिन ज्ञानेश्वर चव्हाण वय 24 वर्षे राहणार शिवर तालुका दर्यापूर, निलेश रंगराव सोळंके वय 27 वर्ष अशा मद्यपी आरोपींची नावे आहेत। दोघेही आपल्या इंडिगो वाहनाने स्वयंपाकाला सोडायला बडनेरा रेल्वे स्टेशनला गेले होते। दोघेही नात्याने मामा भाचा असल्याने दोघांनी एकाच ठिकाणी यथेच्छ दारूचे ग्लास पोटात रिचवले। जुन्या राष्ट्रीय महामार्गाने येत असताना त्यांनी यशोदानगर येथे एका वृद्धाला धडक दिली। नंतर पुन्हा वाहन सुसाटाने समोर निघाले तर काहीच वेळात पंचवटी चौकात समोर आलेल्या दुचाकी चालकाला जोरदार धडक दिली। त्यात काहीच वेळात पुन्हा एका दुचाकी चालकाला धडक देऊन जखमी केले। या पाठोपाठ नागरिकांनी धाव घेऊन त्यांचा पाठलाग केला। चपराशीपुरा शुक्रवार बाजार रस्त्यावर पुन्हा फिर्यादी वसीम खान वहीद खान यांच्या पल्सर गाडी क्रमांक MS-27CP9052 दुचाकीला जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले। मात्र पल्सर दुचाकी चारचाकी वाहनाच्या समोरील चाकात अडकल्याने चपराशीपुरा चौकात शेवटी चारचाकी वाहन थांबले। याचाच फायदा घेऊन शेकडो नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली। सर्वांनी राग व्यक्त करून मामा भाच्यांची यथेच्छ धुलाई केली। कोणी थापडा मारल्या, कोणी लाथा मारल्या तर इतरांनी चारचाकी वाहनाच्या काचा फोडून राग व्यक्त केला। याची माहिती फ्रेझरपुरा पोलिसांना देताच त्यांनी धाव घेऊन दोघांनाही ताब्यात घेतले। या अपघातात वसीम खान वहीद खान, शेख सलमान, शेख रफीक, हारून खान, वसीम खान, रहमत खान, उदय मोरे हे जखमी झाले। त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघातात अनेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले। कार चालक आरोपी सचिन चव्हाण याच्या विरुद्ध कलम 279, 337, 338 सह कलम 185 भारतीय दंड विधान अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।